नमस्कार मंडळी. आजचा घरोघरी मातीच्या चुलीचा भाग पाहून एकच प्रश्न पडतो, तो म्हणजे ऐश्वर्या खरंच जिवंत आहे का? जानकीने गोळी मारली हे सत्य आहे का? आणि मास्कमॅन नेमका कोण आहे? आजचा भाग इतका धक्कादायक आहे की शेवटपर्यंत पाहिलात तर जानकीच्या आयुष्याचा सगळ्यात मोठा निर्णय तुम्हाला दिसेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढचे भाग आणखी भयंकर असणार आहेत. चला तर मग आजच्या भागाची सुरुवात करूया. भागाची सुरुवात होती ती घराच्या दरवाजाची बेल वाजते तेव्हा. जानकी दार उघडते आणि समोर जे दृश्य तिला दिसतं ते पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण समोर ऐश्वर्या उभी असते. ज्या ऐश्वर्याला सगळे मृत समजत होते ती जिवंत पाहून जानकीला क्षणभर विश्वासच बसत नाही. जानकी थरथर विचारते, ऐश्वर्या तू जिवंत आहेस का? आणि तेवढ्यात ऐश्वर्या थंड पण सुडाने भरलेल्या आवाजात सांगते की हो मी जिवंत आहे, पण तू मला गोळी मारली होतीस. तिच्या पोटावरची जखम, रक्ताने माखलेले कपडे आणि डोळ्यांतील संताप पाहून जानकी अधिकच घाबरते. ऐश्वर्या पुढे म्हणते की जानकी तुला काय वाटलं होतं मला मारून तू मोकळे होशील, पण आता मी तुझ्या आणि संपूर्ण रणदेवी कुटुंबांच्या मानगुटीवर बसेन. मी कोणालाही सोडणार नाही. एवढं बोलून ऐश्वर्या जानकीचा गळा जोरात दाबते. जानकीला श्वास घ्यायला त्रास होतो, ती तडफडते. तरीसुद्धा ती अपराधी स्वरात म्हणते की मी चुकले, मी गुन्हेगार आहे, पण माझ्या घरच्यांना काही करू नकोस. पण ऐश्वर्या अधिकच संतापते आणि म्हणते की तू जसं मला मारायचा प्रयत्न केलास तसंच मी आता तुला सगळ्यांना संपवणार आहे. पण तेवढ्यात जानकी दचकून उठते आणि आपला गळा धरते, कारण हे सगळं एक भयानक स्वप्न असतं. ते जोरजोरात खोकते, घामाने पूर्ण भिजलेली असते आणि ऐश्वर्या असं मोठ्याने ओरडते. तिचा आवाज ऐकून ऋषिकेश घाईने उठतो, लाईट लावतो आणि जानकीला काय झालं म्हणून विचारतो. काही क्षणांनी जानकी भानावर येते आणि रडत सांगते की ऐश्वर्या तिच्या स्वप्नात आली होती आणि मास्कमॅनसोबत मिळून घर जप्त करायला आली होती. ऋषिकेश तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला शांत करतो आणि म्हणतो की तू खूप विचार करतेस, सगळं काही ठीक होईल. आपण बाजार समितीचं निवडणूक जिंकू आणि मग कोणालाही आपल्या घराकडे वाकड्या नजरेने पाहायची हिंमत होणार नाही. जानकी शांत होते, पण तिच्या मनात अपराधी भाव असतो, कारण ती त्याच्याशी सत्य लपवत असते. ती मनातच म्हणते की ऋषिकेश तुम्ही माझी एवढी काळजी करता, पण मला तुमच्यापासून मोठं सत्य लपवावं लागतं. मला माफ करा. दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये सयाजीराव अस्वस्थपणे बसलेले असतात. सकाळपासून त्यांनी काहीही खाल्लेलं नसतं. कावेरी त्यांना चहा घ्यायला सांगते, पण सयाजी संतापून ओरडतात की ज्याने माझ्या मुलीवर गोळी झाडली तो सापडल्याशिवाय मला शांतता मिळणार नाही. रिसेप्शनवरील मुलगी त्यांना हळूच बोलायला सांगते, पण सयाजी तिच्यावरही ओरडतात. तेवढ्यात इन्स्पेक्टर येतात. सयाजी त्यांना विचारतात की गुन्हेगार सापडला का? इन्स्पेक्टर सांगतात की अजून नाही, पण तपासात असं लक्षात आलं आहे की ऐश्वर्यावर हल्ला दुसऱ्या ठिकाणी झाला आणि नंतर तिला रस्त्यावर फेकण्यात आलं. हे ऐकून सयाजी रणदेवी कुटुंबावर संशय व्यक्त करतात आणि म्हणतात की त्यांनीच हे केलं असणार. दुसऱ्या दिवशी सकाळी जानकी चहा घेऊन येत असताना तिला पुन्हा स्वप्न आठवतं आणि तिच्या हातातील कप खाली पडतो. सुमित्रा तिची अवस्था पाहून घाबरते आणि तिला विचारते की काय झालं आहे. सुमित्रा प्रेमाने समजावते की तू आधी किती संकटांना धैर्याने तोंड दिलं, मग आता इतकी घाबरलेली का आहेस? जानकी मात्र काहीही सांगू शकत नाही. तेवढ्यात पोलीस घरी येतात आणि ऋषिकेशला चौकशीसाठी बोलवल्याचं सांगतात. ऐश्वर्याला गोळी लागली असून ती जिवंत आहे, पण गंभीर अवस्थेत हॉस्पिटलमध्ये आहे हे ऐकून जानकीच्या जीवात जीव येतो, तर माया अधिकच घाबरते. ऋषिकेश आणि सौमित्र पोलीस स्टेशनला जातात. इन्स्पेक्टर त्यांना सांगतात की सयाजीरावांनी रणदेवी कुटुंबावर संशय घेतलेला आहे. ऋषिकेश स्पष्टपणे सांगतो की आमच्यापैकी कोणीही ऐश्वर्याला काही केलेलं नाही आणि खरा गुन्हेगार मास्कमॅन आहे. घरात परतल्यावर माया जानकीला धोकादायक शब्दात सांगते की जर ऐश्वर्या वाचली तर तू आणि ऋषिकेश अडकाल, पण जर ती मेली तरच तुम्ही वाचाल. जानकीला हे ऐकून प्रचंड राग येतो आणि ती ठामपणे सांगते की मी माणुसकी सोडणार नाही. मी ऐश्वर्याला भेटायला हॉस्पिटलला जाणार आहे.
ती ठरवते की ऐश्वर्या शुद्धीवर आली तर मी तिला सगळं सत्य सांगणार. दुसरीकडे माया मनातच ठरवते की ऐश्वर्या जगू नये, कारण ती जगली तर तिचं सगळं प्लॅन उद्ध्वस्त होईल. शेवटी जानकी डॉक्टरच्या वेशात हॉस्पिटलमध्ये जाते, ऐश्वर्याचा हात धरून रडते आणि देवाकडे प्रार्थना करते की तिला वाचव. पण त्याच वेळी मास्क घातलेली माया तिथे येते आणि ऐश्वर्याच्या पोटात चाकू खुपसण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यात जानकी तिचा हात पकडते आणि तिला अडवते. आणि मित्रांनो, इथेच आजचा भाग संपतो. पुढील भागात जानकी ऐश्वर्याला वाचवेल का, माया पकडली जाईल का आणि ऋषिकेशचा संशय वाढेल का, हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. धन्यवाद.